तुमच्या आयुष्याला नक्कीच कलाटणी देऊ शकते. सलग 21 दिवस तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी 3 मिनिटं दिलीत तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल आणि इच्छापूर्तीही होईल. मग वाट कसली बघताय? आतापासूनच हा संकल्प करा की तुम्ही उद्यापासून 21 दिवसामध्ये चमत्कारिक अनुभव घ्याल. पण हा अनुभव शेअर करायला विसरू नका. आता सर्वांनाच ब्रह्ममुहूर्तात उठणं शक्य नसतं. मग अशा वेळी काय करावं? तर जर वेळ अगदी कमी असेल तर दररोज 5 मिनिटं शांत बसून डोळे मिटून आपल्या इच्छेचा सकारात्मक विचार करा आणि 108 वेळा ओमचा उच्चार करा. यामुळे विश्वाला स्पष्ट संदेश जातो आणि मन एकाग्र होतं असं म्हणतात. याही व्यतिरिक्त गणपती उपासना, माता लक्ष्मीनारायणाची उपासना, सूर्यदेवाची उपासना आणि महादेवाची उपासना केल्यानेही आपल्या अनेक इच्छा पूर्ण होतात असं मानले जातं. तर अडथळे दूर होण्यासाठी गणपतीची उपासना करावी. सकाळी स्नानानंतर गणपती समोर दिवा लावून फक्त 5 मिनिटं 11 वेळा ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणावा. शेवटी आपली इच्छा स्पष्टपणे मनात बोलावी. यामुळे अडथळे दूर होऊन कामं लवकर पूर्ण व्हायला मदत मिळते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर धनसमृद्धीसाठी माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं. संध्याकाळी फक्त 7 मिनिटं जरी दिलीत तरी तुम्हाला आर्थिक स्थैर्य आणि घरात सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होईल. यासाठी काय करावं? तर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि 21 वेळा ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. ही उपासना सुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे. याचबरोबर यश आणि आत्मविश्वास हवा असेल तर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करावा. सकाळी 3 ते 5 मिनिटं जरी ही उपासना केली तर आत्मविश्वास वाढेल, आरोग्य आणि मान सन्मानही वाढेल. याही व्यतिरिक्त मनशांती आणि इच्छापूर्तीसाठी आपण शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करू शकता. यासाठी सकाळी फक्त 5 मिनिटं काढावी. ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा 21 वेळा किंवा 108 वेळा जप करावा. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्तीही मिळते असं सांगितलं जातं. तुमची इच्छा कोणत्या प्रकारची आहे, जसं नोकरी, लग्न, पैसा, आरोग्य, त्यानुसार या उपासना दररोज केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे अनुभव घेता येईल. सलग 21 दिवस तुम्ही यापैकी आपल्या इच्छेनुसार कोणतीही एक उपासना केली तर तुम्हाला ते नक्कीच लाभदायक ठरेल. मग आजपासूनच संकल्प घ्या आणि उपासनेला सुरुवात करा. तुम्हाला आलेले अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.